भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथील ग्रामपंचायत क्रीडांगणावर सुरू असलेला आगरी महोत्सव विमान दुर्घटनेत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पूर्णतः बंद करण्यात आला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे महोत्सवातील सर्व नियोजित कार्यक्रम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला। शोक व्यक्त करत आयोजक व नागरिकांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी संपूर्ण परिसरातील दिवे बंद करून मोबाईलच्या प्रकाशात मौन पाळण्यात आले। शोकाकुल वातावरणात दिवंगत नेत्याच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यात आली। दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून आगरी समाजाच्या वतीने आगरी महोत्सव बंद ठेवत सर्व मनोरंजन व सांस्कृतिक उपक्रम रद्द करण्यात आले। सर्व सामान्य व्यक्तीला भेटणारा राज्याचे दमदार व्यक्तिमत्व, दमदार नेतृत्व करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेमध्ये अपघाती निधन झाले आहे। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे कधी न भरून येणारे नुकसान झाले आहे। ह्या हुन्नर व्यक्तिमत्वाला भिवंडी आगरी महोत्सवच्या कमिटीतर्फे, साई सेवक प्रतिष्ठानतर्फे तसेच तमाम भिवंडीवासियांतर्फे आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या ठिकाणी संवेदनशील भिवंडी आगरी महोत्सवाच्या साहेबांना भिवंडी आगरी महोत्सवाचे आमंत्रण देताना झालेल्या भेटीमध्ये साहेबांनी भिवंडी आगरी महोत्सवमध्ये भेट देण्याचे सांगितले होते, पण साहेब आपण असे अचानक आमच्यातून गेल्यामुळे सर्व महाराष्ट्रवासियांना मोठा धक्का बसला आहे। त्या धक्क्यातून आपला परिवाराला सावरण्याची शक्ती ईश्वर देवो अशी मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्या साहेबांना श्रद्धांजली भिवंडी आगरी महोत्सवातर्फे भिवंडी श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद।